समाजात एकोपा कसा टिकून राहावा आणि आपल्या समाजास नवी दिशा कशी देता येईल हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून विरार येथील महेंद्र बधाणे व भीमराव बधाणे यांचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विरारच्या समाज बांधवांसह मित्र ग्रुप विरारकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। एक पाऊल समाज परिवर्तनाकडे महेंद्र बधाणे व भीमराव बधाणे यांचा समाजाकडून आणि मित्र ग्रुप विरारकडून सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला। कार्यक्रमाचे मुख्य विषय म्हणजे एक पाऊल समाज परिवर्तनाकडे अखिल भारतीय लोणी मराठा समाज संघटना विरार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे मुख्य आयोजक क्लासमेट ग्रुप आणि मित्र परिवार तसेच युवा खानदेश मित्र मंडळ विरार पूर्व व खानदेश गणेश मित्र मंडळ विरार पश्चिम यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व विरार शहरातील आणि मुंबई समाज बांधव उपस्थित होते। आपल्या समाजातील समाजसेवक श्री महेंद्र श्रीराम बधाणे व भाऊसाहेब जगन्नाथ बधाणे यांनी समाजाला नवी दिशा देण्याचे धोरण तयार केले आहे। तसेच समाजकार्य म्हणजे काय व समाजकार्य कसे करावे याचे उत्तम उदाहरण यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलेले आहे। शिरदाणे गावातील अत्यंत महत्त्वाचे व सर्व लोकांच्या गरजेची ती म्हणजे स्मशानभूमी। त्या ठिकाणी त्यांनी ठिबक सिंचन केले आहे। तसेच लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी झाडे देखील लावली आहेत। शिवजयंतीच्या निमित्ताने 51 झाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली। त्यांच्या उपस्थितीत तेथे झाडे लावण्यात आली। तसेच तिथे पाण्याची टाकी देखील बांधली गेली। तिथल्या लोकांची सोय व्हावी व 13/7/2017 रोजी शिरदाणे गावातील कैलासवासी रघुनाथ चैत्राम बधाणे यांच्या स्मरणार्थ 100 वृक्षांची लागवड देखील करण्यात आली। त्यावेळी गावातील सर्व युवा मंडळ व समाजसेवक हजर होते आणि हे सर्व करून त्यांनी माघार न घेता तिथे स्वखर्चाने झाडांची देखरेख करण्याकरता एक माणूस सुद्धा ठेवला आहे, जेणेकरून तिथे कचरा होऊ नये, सर्व ठिकाणी स्वच्छता राहावी व तिथल्या झाडांना पाणी मिळावं ही सर्व सोय त्यांनी केली। तसेच मृतदेहासाठी तिथे विसावा बांधला। तसेच श्री महेंद्र बधाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर वायफळ खर्च न करता समाजाची सेवा व्हावी म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेला व गुलाबवाडीमधील लहान मुलांसाठी जेवणाचा डब्बा, पेन्सिल, खोड रबर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। न्यू इंग्लिश स्कूल शिरदाणे इयत्ता 5वी ते इयत्ता 8वी पर्यंत लॉग बुक आणि पेन व इतर साहित्याचे देखील वाटप केले। त्यामुळे त्यांच्या या सेवेतून तसेच मदतीतून नवीन तरुण पिढींना असा आदर्श घ्यावा असे महेंद्र बधाणे आणि भीमराव बधाणे यांनी आवाहन केले आहे। आज यांचे समाज कार्य पाहता विरारमधील समाज बांधवांनी पोट भरून कौतुक केले आणि त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले। समाजाच्या माध्यमातून आणि क्लासमेटच्या ग्रुपच्या वतीने किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। अध्यक्ष बाळू पाटील व उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पार पडला। योगेश साबळे, विरार प्रतिनिधी। आजचा जो कार्यक्रम होता तर जे माझे क्लासमेट ग्रुप होता विरार वेस्ट ईस्ट मधून, तर दोघी साईडचे जे ग्रुप स्थायिक मित्र आहेत आणि त्याच्यात रिक्षा चालक मालक संघटनेचे मित्र कंपनी किंवा विरार वाशी यांच्या मार्फत तो जो घडून आलेला कार्यक्रम आहे त्याच्यातून नियोजन केलेले भाऊसाहेब बधाणे, प्रेमराज बधाणे, शांतीलाल बधाणे आणि कपिल बधाणे, सुरेश बधाणे यांच्या मार्फत तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणलेला। आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट, जो अखिल भारतीय लोणी मराठा समाज जो आपल्या त्या मार्फत जो समाज जागृती होते त्यामार्फत आज आपल्या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न सुरुवातीला झाला। त्यामार्फत पुढे जाऊन विरारसाठी एक अस्तित्व आपलं समाजाचं ते निर्माण करण्याचा उद्देश आहे याच्या मागे। तुम्ही आजपर्यंत आपल्या गावामध्ये काय काय योजना राबवली, काय काय समाजकार्याचं तुम्ही हाती घेतलं? आम्ही एक छोटासा कार्यक्रम राबवला। त्यात मशानभूमीसाठी थोडस एक परिस्थिती नव्हती तिकडे, कारण एक खडखड भाग असल्यामुळे तिकडे झाडं लावणं थोडस कठीण काम आहे। तर त्या ठिकाणी थोडस लोकांची काही मदत घेतली आपण तिकडे, तर मित्र पण त्यात साथ भेटली मला शिरदाणे गावातून। तर त्या ठिकाणी आपण एक फेब्रुवारी 19 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण झाडं लावली।
तर ते आज वृक्षारोपण केली, त्यात 150 ते 200 झाडं लावली. त्यानंतर ठिबक सिंचन झालं त्याच्यामध्ये. तर आज तिकडे थोडंसं नंदवन वाटतं. जे समाजाचे लोक येतात त्यांना बघून थोडासा आनंद होतो आणि एक छोटासा एक प्रयत्न असतो समाजसेवा त्याच्या मार्फत व्हावा. याचा उद्देश दुसरा कोणताही नाही, फक्त समाजसेवा. आणि याच्यातून जे मित्र कंपनी जोडली त्याच्यातून मला सर्वात मोठा आनंद होतो. जेव्हा कुठेतरी बोललं जातं की एक बॉस तुमच्याकडून गावामध्ये थोडंसं विकासाच्या पलीकडे हे जातोय तो विषय, तर त्या टायमाला असा आनंद होतो की आपण जेवढं होईल तेवढे प्रयत्न करू. आयुष्यात हा दिवस असा असतात की माणसाला जीवनातून काहीतरी देणं असतं समाजासाठी, गावासाठी, आणि ते माझ्याकडून हो. आणि माझ्या जीवनात पुढच्या आयुष्य जेवढं बी आयुष्य उरलेलं आहे त्याच्यासाठी समाजासाठी थोडंफार एक देणं आहे ते माझं देत राहील. आणि त्याच्यासाठी समाजात जेवढं बी काही मला गोष्टी विरार शहरासाठी विरारमध्ये जे आपली हे आहेत, मित्र कंपनी आहेत, समाज आहे, त्या समाजासाठी जेवढं मला वेळ देता येईल तेवढा देईल. आपल्या विरारच्या सर्व ग्रुप कडून आपला सन्मान करण्यात आला आणि समाजाकडून पण आपला सन्मान करण्यात आला. काय वाटतं तुम्हाला, कशी भावना? आज ती भावना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्याकडून अजून चांगलं हो. आणि ज्या टायमाला असं काही छोटे छोटे गोष्टी माझ्यासाठी आज सन्मान हा जेवढा आनंदी आहे की तेवढं माझ्याकडून चांगलं कार्य होईल तो माझ्यासाठी आनंद कार्य. आणि त्याच्यातून सहभाग मला समाजाची बी मदत पाहिजे की समाजामध्ये बी काही गावांची अपेक्षा आहेत की त्या गावामध्ये काय व्हायला पाहिजे, त्या काय तिथं त्या लोकांची स्थायिक लोक आहेत तर त्यांनी बी त्या गोष्टीचा पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा करतो प्रत्येक समाजाचं, प्रत्येक गावाच्या.